मध्ये आज आपण रगडा पॅटीस करणार आहे। त्यासाठी पांढरे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेत। दुसऱ्या दिवशी ते कुकरला छान शिजवून घेतले। आता पॅन मध्ये रगडा करण्यासाठी तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये हिंग हळद घालायची आणि उकडलेले पांढरे वाटाणे घालायचे। व्यवस्थित मिक्स करायचे। त्यामध्ये एक उकडलेला बटाटा कुस्करून घालायचा, म्हणजे रगड्याला छान टेक्स्चर येतं, दाटपणा येतो। मिक्स करायचं छान। आता पावभाजीच्या मॅशरनी सगळं मिश्रण एकजीव करायचंय। त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, उकळी काढायची। आपला रगडा तयार आहे। आता आपण पॅटीस करायला घ्यायचे। पॅटीससाठी उकडलेले बटाटे घ्यायचे, छान कुस्करून घ्यायचे बटाटे। त्यामध्ये आता धणे पावडर घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा, हळद घालायची किंचित, तिखट घालायचं चवीनुसार, कोथिंबीर घालायची आणि मीठ घालायचे। सगळं मिश्रण एकजीव करायचे। या मिश्रणाचे आता पॅटीस करायचे। गोल गोल छोटे छोटे पॅटीस करून घ्यायचे आपण। बघू शकताय, छोटे छोटे गोल करून घ्यायचे पॅटीस। आता हे शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय करायची गरज नाहीये। लोखंडी तव्यावर मी थोडंसं तेल घेतलंय, त्याच्यामध्ये सगळे पॅटीस ठेवायचे, छान शॅलो फ्राय करून घ्यायचे। दोन्ही बाजूनी आलटून पलटून व्यवस्थित त्यांना थोडंसं प्रेस करून पॅटीस शॅलो फ्राय करायचे। बघू शकताय, सुंदर गोल्डन रंग आलेल्या पॅटीसना पॅटीस छान शॅलो फ्राय झालेले आहेत। आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊया आणि सर्व करायचं। आता सर्विंगसाठी मी एका डिश मध्ये पॅटीस घेतले, त्यावर आपल्या आवडीनुसार रगडा घालायचा आहे। त्यावर थोडंसं लाल तिखट स्प्रिंकल करायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, हिरवी चटणी घालायची आहे, आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी घालायची आहे। हिरव्या चटणीची आणि चिंच गुळाच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा। कोथिंबीर घालायची, शेव घालायची आणि आपल्या रगडा पॅटीस तयार आहे खाण्यासाठी।